गया थोड़ा बहुत यार। चलो थैंक यू सो मच। यस चलो सर, थैंक यू। आज आपण गुजरातला चाललो आहे। येस गुजरात नॉनस्टॉप चाललेलो आहे। वन डे एक 15-20 तासाचा डिस्टन्स दाखवतो आहे मॅपमध्ये। ॲज पर द मॅप बघू आता आणि मॅप एक खूपच वेगळा रूट दाखवतो। तर मी एकदा रूट चेक करतो नक्की प्रॉपरली काय आहे। आणि खूप लेट झालेलं आहे, मला रात्री निघायचं होतं 2 वाजता, बट ऑलरेडी ऑफिसमधून लेट झालो। सो विदाउट एनी फर्दर डिले आपण निघूया। मी एवढा एक्साइटेड आहे ना ट्रिपमध्ये की सगळं समजतच नाहीच, पण रस्ता चुकलो ते। मला जायचं होतं ठाणा मार्गे, पण मी आलो वाशी साईडला। आणि जेव्हा टोलच्या जवळ आलो तेव्हा समजलं की अरे यार, मी चुकून वाशीला आलो। सो आता तिथून मी युटर्न घेतलाय आणि आता रिटर्न जात आहे। तिथून वाशीवरून लेफ्ट घेऊन पुन्हा रिटर्न आपण ठाणा मार्गे जाऊ। तसं इकडे ट्रॅफिक आहे, पण हे ट्रॅफिक नाही म्हणू शकत। पण यार मला पुढच्या ट्रॅफिकचं टेन्शन आलंय। विरार क्रॉस केल्यानंतर ट्रॅफिक खूप दाखवतं मॅपमध्ये। मे बी अर्धा 1-1.5 तासाचा पॅच काहीतरी दाखवत होता, येल्लोइश अर्ली मॉर्निंग बघितलं तर। सुरत 230, चरोटी 64। काहीतरी इश्यू झाला बहुतेक इकडे, बघूया फक्त ॲटलिस्ट काय झालं नक्की इश्यू। ट्रॅफिक पण ऑन करून ठेवलं। ठोकलाय मला, ठोकले सॉरी। अरे स्कूटीची तर वाट लागली रे, स्कूटीवाला पडलो बहुतेक। पाठी दिसत नव्हतं, एक फक्त ती व्हॅन होती ह्याची मारुती सुझुकीची, आणि स्कूटी पूर्ण वन साईड गेलेली, म्हणजे मध्ये पडला वगैरे असेल आणि घासत गेला असणार आहे जोरात। दॅट्स वाय यार रायडिंगच्या वेळेस ना सेफ्टी मेजर्स मॅटर करतात, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, आता आपण लोकलला तर तसं पण यूज करत नाही, मी पण नाही यूज करत यार, जास्त काही होऊ शकत नाही। तर आपला हा आय थिंक 4th टोल आहे का यार, शिट विसरलो बहुतेक, दोन। आता तुम्हीच सांगा किती टोल आहे तो। बानवाडा टोल आहे हा, आणि मला पण नाही माहिती, मला पण नाही आठवत 3rd आहे की 4th आहे, मे बी 4th असेल। 200 किलोमीटर मध्ये 4 टोल लागले, 4। गाडी 207 किलोमीटर रनिंग झालेली आहे। व्हेरी नाईस। 900 मीटरवर लेफ्ट आहे, बरं झालं परफेक्ट टायमिंगवर बघितलं, नाहीतर थोडं लेट झालं असतं तर पुढे जाऊन पाठी यावं लागलं असतं। आय थिंक मला तर वाटतं तेच करावं लागणार आहे, कारण मी आहे ब्रिजवर। नाही 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 नाही, ओके परफेक्ट आहे, परफेक्ट आहे। इथून लेफ्ट आहे,
पुढे हॉटेल दिसते शिव शक्ती. ठीक आहे, हा लेफ्ट आहे. पुढे हॉटेलला खाऊया. शिव शक्ती. चला बी शिवशक्ती तर शिवशक्ती. याच्या गावात इकडे पण काही खास वाटत नाही शिवशक्तीला. तिथे कुठेतरी गेलो असतो खायला. लंच झालेला आहे. ॲक्च्युली जास्त लंच काही केला नाही, नॉर्मलच खाल्लं आणि ऑप्शन्स पण नव्हते एवढे. येताना मी हॉटेल्स बघितले तर हॉटेल्स पण मला एवढे खास दिसले नाही. हा पण मी नव्हतोच येणार, पण ॲक्च्युली पुढून जो आहे तो मला इथून पुढून मला राईट घेऊन जायचं आहे. म्हणजे आता तिकडून लेफ्ट घ्यायचं आहे, तर तिथून मला आता रॉंग वेने जाऊन थोडंसं राईट घेऊन जावं लागणार आहे. आणि बोललो पुढे भेटेल की नाही माहीत नाही, कारण हा हायवे दिसत होता. तर पुढचा हायवे मला जरा पुढचा रोड जरा असं लोकल वाटतो, तर मग म्हणून हाच ऑप्शन चूज केला. हॉटेल शिवशक्ती करून आहे. ठीकठाक आहे. AC नॉन AC दिलं आहे असं काही नाही आहे. एक नॉर्मल खाण्यासाठी म्हणून जर बघायला गेलो तर चांगलं आहे, व्यवस्थित आहे. चलो सर, थँक्यू. तर इथे आता नाकाबंदी होती. पोलिसांनी अडवलं मला. त्यांनी विचारत होते मला, तू कुठे चालला, कुठून आला. तर बोललो मी मुंबईवरून आलो, आता सोमनाथला चाललो, सोमनाथ टेम्पलला दर्शन घ्यायला जातो. त्यामुळे विचारलं कधी निघालेला, काय निघालेला. बोललो मॉर्निंग 7ला निघालो. मग मी नॉनस्टॉप बोललो, नॉनस्टॉप आता नॉनस्टॉप जायचं पण आहे. मग एवढं विचारलं तर मग मला बोललो ठीक आहे जा व्यवस्थित जा, आरामात जा, गाडी घेऊ नको. सो खूप हेल्पफुल आहेत. म्हणजे अडवलं तर मी डॉक्युमेंट्स पण ना, डॉक्युमेंट्स तर सगळे प्रॉपर आहेत. मी डॉक्युमेंट्स दाखवायला घेतलेलेच दुसऱ्या लवकरमध्ये, पण मी बघितले पण नाही. फक्त चौकशी केली आणि जा बोलले. मला विचारलं पण नाही की चाय घेणार, पाणी घेणार. तर बोललो नको सर, थँक्यू, जातो मी. आहेत आपले पोलिस हेल्पफुल असतात. फक्त आपण व्यवस्थित असेल तर हेल्प करतात आपल्याला पण लोक. म्हणजे 7वा टोल आपल्याला भेटला, 7वा आय थिंक 7वाच आहे बहुतेक. कारण काउंटिंग आता गेली पण नाही आहे, थोडीफार लक्षात आहे. 7वा टोल भेटलेला आहे. आणि हा कोणता आहे तो, आता हळूहळू सनसेट पण होत आहे आणि आपण तर ऑलरेडी सेट झालेलो आहोत. तर रोड पण खूप चांगला भेटला आणि खूप बरं वाटतं मला. एवढा चांगला रोड बघून ना मनाला एवढी शांती भेटली ना यार. हा पैसा शांती शांती हो आणि शांती नाही रे, मनाची शांती. तर मग जाऊया इथून डायरेक्ट थोड्या वेळाने. आता थोडा एक रेस्ट घेतो. 485 झालं, 500 किलोमीटरवरती एक रेस्ट घेऊन हाँ क्या बोलते हैं? उसकी स्पीड कितनी है? स्पीड स्पीड तो जितना भगाओगे उतनी भागेगी, लेकिन भगाते नहीं. हाँ, आराम से जाने का. अभी लंबा जाना है. सोमनाथ जाना है. सोमनाथ जाने का. मुंबई से आया हूँ. हो. सुबह 7 बजे निकला हूँ. कब पहुँचोगे? अभी 1-2 बजे तक रात को. नहीं. हाँ 2-3 बजे तक पहुँच जाऊँगा. टाइम लगेगा. कितना बजेगा? कितना दूर है? अभी 400 किलोमीटर है. 400 किलोमीटर. हाँ तो और 10 घंटा. और 10 घंटा लगेगा. हाँ 10 घंटे में पहुँच जाऊँगा, तो 2-3 बज जाएगा. चाय अच्छा इधर का, चाय पीने के लिए रुका था मैं.
सोमनाथ जाय आता देते माझं पट्टी दिसतो. तर आता तिथे पण ते लोक विचारत होते कुठून आला सोमनाथ, कुठे चालला, म्हणजे अशी लोकांना क्युरियोसिटी वाटते. तर आता तिथे पण ते लोक विचारत होते, चाय प्यायला थांबलेले. राजावाडी चाय खूप छान होता. मी नॉर्मली चाय पित नाही जास्त करून, पण 2 कप चाय प्यालो. चाय मस्त होता. तर तिथे पण मला एक 2 स्ट्रेंजर होते जे विचारत होते कुठे चालला, काय, कुठून आला. तर त्यांना पण क्युरियोसिटी होती की कुठून आलो, कुठे जायचं, कुठे जातो म्हणून विचारत होते मला. तर आता 6:43 झालेत आणि मला निघून ऑलमोस्ट 12 तास झाले घरातून. 12च्या वरती झाले घरातून निघून, पण ते सगळं सेट वगैरे पण आपल्याला निघेपर्यंत मला 6:30-7 झालेले. तर आपण तेच टायमिंग बघू. 12 तास झाले घरातून निघून होते मला जवळपास. हा नॅशनल हायवे 47 स्ट्रेट जातो तो, आणि आपल्याला इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे. ते बघू शकता राजकोट दिलं आहे. तर इकडून राजकोटला आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. मी जास्त शूट करत नाही आहे, कारण आता तेवढा वेळ पण नाही आहे जास्त माझ्याकडे शूट करायला ऑलरेडी. कारण वाजलेले आहेत दाखवलं 7:48 झालेत, आणि आपलं जे डिस्टन्स अजून 343 आहे. 5 ऑलरेडी गाडी 563 किलोमीटर रनिंग झालेली आहे. तर फायनली आफ्टर व्हेरी लॉंग टाईम जरा चांगलं हॉटेल भेटलं खायला. म्हणजे बाहेरून तरी दिसतंय, आतमध्ये जाऊन बघू टेस्ट कशी आहे. वाटतं तर चांगलं आहे, म्हणजे टेस्ट पण असेल त्याप्रमाणे. बघू शकता मी टायर्ड तर आहे. 700 किलोमीटर ऑलमोस्ट रनिंग झालेलं आहे आपलं. अजून 250 किलोमीटर रनिंग बाकी आहे. नाही सॉरी, अजून 200 किलोमीटर रनिंग बाकी आहे. 900 टोटल आहे. तर आता खातो काहीतरी मस्तपैकी लाईटली. सिरियसली लुकिंग नाइस, हैवी नाइस यार. कैन सी ये इतना अच्छा सा अकेले पी पाए क्या आप? ये बहुत अच्छा सिस्टम है और इतना सस्ता है कि ओके. एंड इतना सस्ता मैं पहली बार देख रहा हूँ कि इतना सस्ता में इतना अनलिमिटेड मिलता है. हाँ 150 कुछ भी नहीं है ये तो. दही, हाँ चलो थैंक यू सो मच. यस हेलो. ए हाय श्री. अरे मॅन मुना, यू वोंट बिलीव. सी मी जेवायला बसलो ना, हे बघ मला छास बघ किती दिले. छास बघ किती दिले. नाही, आणि हे बघ थाळी बघ. हा चल मोबाईल चार्जिंगला लावायचं. अरे टेस्ट करून बघतो आता मी. जी सिस्टीम तर चांगली आहे द्यायची. हे आय थिंक दही आहे. मला त्यांनी हे 3 रिकमेंड केलं त्या कपलने की हे खा म्हणून. हे चांगलं आहे. चलो हॅव अ डिनर. वाव. एक नंबर.
This is good too. दही तिखट है, छान है. खाना आपका बहुत अच्छा है. हाँ, रोटी दे दो ना. चलो काका जी, थैंक यू सो मच. अच्छा खाना खिलाया आपने. नमस्ते सर जी, आपका नाम कैसे? मेहुल भाई. मेहुल भाई ये बहुत अच्छा खाना है यार. मैं मतलब पहली बार इतना अच्छा खाना और इतने कम रेट में खाया हूँ. चलो थैंक यू सो मच मेहुल भाई. और कभी भी आओगे तो यार प्लीज यहाँ पे रिकमेंड करता हूँ, जरूर खाना यार. खाना एक नंबर जेवण होतं, एक नंबर. चलो सर जी, थँक्यू. चलो काका जी, चलो दोस्त. त्यांना यार एवढं टेस्टी जेवण यार आणि एवढ्या कमी प्राईसमध्ये ना, मी फर्स्ट टाइम खाल्लं माझ्या लाईफमध्ये यार. सिरियसली अनबिलिव्हेबल. अजून एकदा नाव लक्षात घ्या, हॉटेल हेमांगी. ऑसम. नो कमेंट्स यार, नो कमेंट्स. सिरियसली काहीच बोलू शकत नाही याबद्दल. फायनली थक गया थोड़ा बहुत यार. इट्स 12:58. 12:58 झालेत आणि आता इथून अजून 2 ते 2.5 तासाचं अंतर आहे. थोडं बोललं रिलॅक्स करूया. मस्त आहे. गुड प्लेस यार. स्कूटी छान वाटलं यार. चाय प्यालो आणि प्लेस पण खूप छान आहे. मस्त प्लेस आहे. चायवाला एवढं मोठं आहे. खूप व्हरायटीज आहेत, पण आता मी जेवलेलो त्यामुळे मी काही खाल्लं नाही. जस्ट फक्त चाय प्यालो. इथे आता दिसलं असंच, बोललो थांबून बघूया तरी कसं आहे. चांगलं आहे. चाय वगैरे पण मस्त आहे. चलो तो निकलते थे. This is going to be our final toll. Toll number 9, 10, 11. I don't know. Whatever it is. असंच काहीतरी असेल. 9, 10, 11. 10 किंवा 11 असेल कदाचित. No. Oh, hotel review. Wow. आपलं हॉटेल आहे. हॉटेल रिव्ह्यू. एंट्रन्स होता. हे हॉटेल रिव्ह्यू आपलं हॉटेल आहे. And your destination is on the left. Finally मित्रांनो आपण पोहोचलो आहोत. वाव 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 वाव. आता फ्रेश झालो मी. ॲक्च्युली ना शॉवर घालून बाहेर यायचं मनच करत नव्हतं. गरम पाणी होतं मस्त. खूप छान वाटलं. आता वाजले आहेत आय थिंक
5 वाजलेत. 5 एक झाले. आता थकलेलो पण आहे खूप. अतिशय म्हणजे अतिशय चांगलं रायडिंग एक्सपिरियन्स होता. फर्स्ट राईड होती. 915 प्लस आपलं रनिंग झालेलं आहे आणि अतिशय व्यवस्थित झालं आणि खरंच खूप म्हणजे खूप मजा आली मला रायडिंगला. तुम्ही पण ही मजा नक्की पूर्णपणे व्यवस्थित घ्या आणि एन्जॉय करा. नेक्स्ट राईड आपली असेलच. आता उद्या मी मंदिरात जाणार आहे. मंदिरात जाऊन दर्शन घेईन आणि तिथून मग रिटर्न मुंबईला जर्नी करेन. तो 3 पार्टमध्ये व्लॉग असेल. हा फुल पार्ट असेल, उद्याचा वेगळा असेल आणि रिटर्न जर्नीचा वेगळा असेल. तर मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि नेक्स्ट राईडला. व्हिडिओज बघत राहा आणि व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तर मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हॅव अ गुड नाईट.